अजिबात आवाज करणार पाठीमागं. माझं नाव विनोद अनंत धुमाळ, राहणार ॲटलस टॅपको समोर, सेवानगर, दापोडी, पुणे 12. माझी सर्वे नंबर 394 मध्ये जमीन होती. 2006 साली ती जमीन आम्ही डेव्हलपमेंटसाठी दिली होती. तर त्या व्यक्तीचं नाव आहे दिलीप मोतीलाल चोरडिया, कुणाल दिलीप चोरडिया यांना आम्ही ती विकसन कारनाम्यासाठी दिली होती. आमची मध्यस्थी प्रफुल्ल इनामदार यांनी केली होती. तर आज 20 वर्ष झाले त्यांना आपण ती जमीन दिलेली आहे. तर त्यांनी आपली फसवणूक केलेली आहे. त्या जमीन विकसन करण्यासाठी त्यांनी आमच्याकडनं घेतली होती. तर ते आज आम्हाला तुला काय करायचं ते कर, आम्ही तुला तुझी जमीन विकसित करून देणार नाही आणि आम्ही तुला सह्या परत देणार नाही. आमची फक्त एकच मागणी आहे की आम्ही त्यांच्याकडनं सह्या मागतोय. त्यांनी आमची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा हीच आमची इच्छा आहे. फसवणुकीत. तुमचं पूर्ण नाव काय? विनोद अनंत धुमाळ. तुमच्या जागेसंदर्भात माहिती द्या. सर्वे नंबर वगैरे काय? सर्वे नंबर 394, जिल्हा दापोडी, जिल्हा पुणे, तालुका हवेली. ज्या वेळेस तुमची जमीन तुम्ही दिली होती DFA केला होता. त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला एक फ्लॅट आणि एक दुकान देणार. त्याची काही लेखी आहे. हो, लेखी आहे, डॉक्युमेंट आहे माझ्याकडं. या संदर्भात तुम्ही काय कोर्टात वगैरे गेलाय? कोर्टात गेलो नाही. त्यांनी आम्हाला विश्वास दाखवला. विश्वास दाखवून आमची फसवणूक केलेली. विश्वास दाखवला फक्त तुम्ही याच्यामध्ये तुम्ही कोर्टात जायला पाहिजे होतं. हो, ते कोर्टात त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत दाखवलं, सांगितलं की आज करू, उद्या करू. वर्षांनी त्यांना फोन केला की ते करू नाही का. त्यांनी इतके दिवस हे केलेले आहे पण त्यांना ती जमीन हडपायची आहे. त्यामुळे त्यांनी एवढी वर्ष लावलेली. टोटल क्षेत्र किती होतं? 29 गुंठे होतं. 29 गुंठ्यामध्ये एक फ्लॅट आणि एक दुकान, याच्यामध्ये तुम्ही त्यात 2 हिस्से. 1900 29 गुंठ्यात 2 हिस्से. अच्छा, 200. त्याच्यात समाधान तुम्ही झाली होती का? ना त्यावेळेस आम्ही मी म्हणजे छोटा होतो घरात आणि आई आहे, वडील नाही आहेत मला. काय पैशाचा आम्ही नाही पैशाचं आमचं काही ठरलेच नाही. त्यांनी 1 रुपया दिलेला नाही. आम्ही त्यांना सह्या दिलेल्या आहेत. त्यांनी आमच्या सह्या परत द्यायच्या. या संदर्भात काही पोलिसात तुम्ही तक्रार केली होती. तर पोलिसांनी सांगितलं दिवाणी स्वरूपी आहे, दिवाणी दावा. लेखी तक्रार केली होती? लेखी अर्ज वगैरे? लेखी अर्ज केला होता. अर्ज दिलाय मी. या संदर्भात पोलीस आयुक्त यांच्याकडे काही लेखी अर्ज केला? पोलीस आयुक्तांनाच अर्ज दिला होता. त्या अर्जाचं पुढं काय झालं? त्या अर्जात त्यांनी सांगितलं की दिवाणी स्वरूप आहे. त्या दिवाणी स्वरूपात तुम्ही कोर्टात न्याय मागू शकता. या संदर्भात तुम्ही न्यायालयात दाद मागणार आहे? या संदर्भात न्यायालयात दाद नाही मागणार. आम्हाला सह्या द्या आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. आम्ही त्यांना जमीन देताना त्यांच्याकडनं 1 रुपया नाही घेतला तर आम्हाला त्यांनी आमच्या सह्या परत देऊन टाकायच्या. पोलिसांनी सरळ सांगितलं की न्याय प्रक्रिया आहे, याच्यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही. याचा अर्थ असा होतो की तुम्ही न्यायालयात जाऊन ही दाद मागायला पाहिजे. मग तुम्ही म्हणताय की नाही आम्ही न्यायालयातही जाणार नाही आणि आम्हाला आमची जमीन परत मिळावी म्हणून तुम्ही हे करताय. मग आम्ही जमीन देऊन न्यायालयात जाण्यासाठी जमीन थोडी दिली होती. आमचं विकसन झालं ना, DFA झालं ना. मग DFA त्यांनी आम्हाला फ्लॅट आणि बांधकाम द्यायचं होतं. पण ते पूर्वी काही जरी झालं असतं तरी तुम्हाला ती न्यायालयात गेल्याशिवाय तुम्हाला जमीन कशी काय भेटणार? तुम्ही जर समजा पत्रकार परिषद घेऊन जमीन मागत असला तर त्याला हे नाही ना, तुम्हाला न्यायालयात जायच लागतं. मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ना. आम्ही न्यायालयात ज्यावेळेस जायचं त्यावेळेस जाऊ आता, कारण लिमिटेशन संपलेलं आहे न्यायालयात जायचं. प्रक्रियाच अशी आहे की तुम्ही ज्यावेळेस न्यायालयात जातात त्यावेळेस ते गुन्हे दाखल केला आणि न्यायालय त्यांना आदेश दिले की पोलिसांना की यांच्या हाताची फसवणूक झाली आहे आणि ती जमीन खाली करून द्या किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती त्यांना अटक करा, अशी प्रक्रियाच न्यायालयाची आहे. पण तुम्ही न्यायालयात नाही म्हणताय. न्यायालयात आता पोलिसांना जे काम फसवणुकी झाली ते पोलीस स्टेशनच करणार आहे. मोकळं आहे का? घर आहेत. समजा तुम्हाला या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर पुढील दिशा काय असतात? आम्ही आंदोलन करणार. ओके.